नाश्त्याला बघा अशी थालीपीठ वगैरे केली की पोटभरीचा नाश्ता होऊन जातो. तर इथं मी मिक्स पिठाची थालीपीठ बनवलेली आहेत आज. तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी खलबत्त्यामध्ये 2 मिरच्या कट करून घेतल्या, लसणाच्या 5 ते 6 पाकळ्या घेतल्या, थोडंसं जिरं घेतलं, चवीपुरतं मीठ घेतलं आणि कोथिंबीर घालून हे ओबड-धोबड वाटण तयार करून घेतलं. आता इथं पीठ मळण्यासाठी बघा सगळ्यात पहिल्यांदा ताटामध्ये मी इथं 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं, 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलं आणि अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे. तर इथं चवीपुरतं मी मीठ घातलेलं आहे आणि 1 चमचाभर गरम मसाला घातला इथं. 1 चमचाभर लाल तिखट घातलं आणि आपण जे वाटून घेतलं होतं वाटण ते सुद्धा घातलं. थोडीशी हळद घातली, ओवा घातला कुस्करून आणि 1 वाटी मी बारीक चिरलेला पालक घातला आणि अर्धी वाटी किसलेलं गाजर घातलेलं आहे. आता हे सगळं चमच्याच्या साहाय्याने मी अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि गरम पाण्यामध्येच मी हे सगळं पीठ मळलेलं आहे, कारण गरम पाण्यामुळे बाइंडिंग खूप छान येतं. आणि थोडा वेळ रेस्ट करण्यासाठी हे पीठ ठेवून दिलं. आता थालीपीठ थापण्यासाठी मी एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे, तो ओला करून घेतला, पोळपाटावर हातरून घेतला आणि आपण चपातीला जेवढा गोळा घेतो तेवढाच गोळा घ्यायचा आहे आपल्याला थालीपीठ करण्यासाठी. तर अशा पद्धतीनं बोटाच्या साहाय्याने हे जे थालीपीठ आहे ते मी थापून घेतलेलं आहे. जास्त पातळही नाही, जास्त जाडही नाही, मीडियम आपण आकारामध्ये असं अशा पद्धतीने थालीपीठ इथं थापून घ्यायचं आहे. आता थालीपीठ थापून झाल्याच्या नंतर आपण बोटाच्या साहाय्याने त्याला होल पाडून घेतले आणि तवा मी इथं आधीच गरम करायला ठेवला होता. तर तवा गरम झाल्याच्या नंतर त्याला अशा पद्धतीनं थोडंसं तेल लावून घेतलं आणि हे जे रुमालावर थापलेलं जे थालीपीठ आहे ते रुमालासहित अशाच पद्धतीनं तव्यावर टाकून थोडंसं पाणी लावून हलगर्जीपणे रुमाल आपल्याला इथं काढून घ्यायचा आहे. थोडंसं तेल सोडायचं आहे जेणेकरून आपलं थालीपीठ चांगलं भाजलं जाईल. तर झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनिटं थालीपीठ आपल्याला चांगलं शेकून घ्यायचं आहे. मस्त असं थालीपीठ तयार झालेलं आहे. तर एका ताटामध्ये आता मी इथं काढून घेणार आहे थालीपीठ. तर अशाच पद्धतीनं सगळी थालीपीठ आपली तयार करून झालेली आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.